नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12 ते 13 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी हाफ साडी कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे बघणार आहोत, किंवा त्याला पट्टू पावडे असंही म्हणू शकतो। तर याकरता एक पूर्ण साडी आपण यूज केलेली आहे आणि सुरुवातीला आपण ब्लाउजची कटिंग करणार आहोत। तर ब्लाउजसाठी पहा, अशा पद्धतीने 14 इंच उंचीचं फॅब्रिक जे आहे ते आणि वरच्या बाजूने सरळ रेष जी आहे ती आखून घेतलेली आहे। आता इथे पहा, आपल्याला शोल्डर साठी मार्किंग करायचं आहे। साठी मार्किंग केलं, तिथूनच खाली आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे। परत 5.5 इंचावरती आर्महोल साठी। त्यानंतर इथे चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे, जो की इथे 8.5 इंच मी घेतलेला आहे। तुमच्या मुलीची किंवा जी पण वेस्ट असेल तुमची चेस्ट असेल त्याचा डिवायडेड बाय 4 करून घ्यायचा आहे। वरती 5.5 घेतला आहे, सेम तिथे 5.5 आले का हे चेक करायचं आहे, जेणेकरून आर्महोल लाईन जी आहे ती कुठेही तिरकी व्हायला नको किंवा क्रॉस जायला नको। चेस्टचा फोर्थ पार्ट घ्यायचा प्लस 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचा आहे। आपण इथे पहिल्यांदा ब्लाउजचीच कटिंग करून घेत आहोत, ते पण अस्तरच्या फॅब्रिक वरती। खालच्या बाजूला पहा, इथे 7.5 ते 8.5 इंचावरती परत आपण मार्किंग याकरता केलं की आपल्याला जी पण वेस्ट आहे त्याच्यामध्ये साधारण 1 इंचाचा जो आहे डार्ट घ्यायचा आहे, त्याकरता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता ही जी आहे फ्रंट साइड आहे ब्लाउजची, आर्महोल साठी मार्किंग करून घेतलं, फ्रंट आणि बॅक आर्महोल साठी। फ्रंट साठी 1 इंच, बॅक साठी 1.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला पहिल्यांदा कटिंग करायची आहे। साधारण 2.25 इंच गळा रुंदी घेतली, गळा खोली 5 इंच घेतलेली आहे आणि इथे जे मी गळ्याचा आकार बनवणार आहे तो चौकोनीच गळ्याचा आकार घेतलेला आहे। इथे तुम्ही पाहू शकता, चौकोनी गळ्याचा आकार घेतला। इथे तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार जो आहे तो घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेला आहे। जो पुढचा गळा आहे तो 5 इंच घेतला आणि बॅक जो नेक आहे त्याच्यामध्ये आपण बॅक साइडला हा जो ब्लाउज असणार आहे हा बॅक ओपन असणार आहे। त्यामुळे आपण काय करायचं आहे की जी बॅक साइड असणार आहे आपली, तिथे हुक साठी आपल्याला अर्धा इंच फॅब्रिक जे आहे हुक लूक पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। तर हा झाला आपला फ्रंट पार्ट। आता फ्रंटचा जो पार्ट आहे सेम ठेवून बॅक पार्ट जो आहे मार्किंग करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता, सेम गळा रुंदी घ्यायची जी पुढे घेतलेली आहे ती, आणि बॅक साइडला इथे तुम्ही पाहू शकता 3.5 ते 4 इंचावरती एक मार्किंग केलेला आहे। चौकोन आखून घ्यायचा अशा पद्धतीने, आणि इथे देखील तुम्हाला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं। आता तुम्हाला डीप नेक ठेवायचा असेल तर डीप नेक ठेवू शकता, पण मी जो मेन नेक आहे आपला तो घेतला 3 इंच। त्यानंतर खालच्या बाजूने एक मार्किंग केलं की खालची जी पट्टी आहे ती मला किती इंचाची हवी आहे, तर ती मला 4 इंचाची हवी आहे। आणि तिथून पुढे 4 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि आपल्याला काय करायचं आहे की इथे जो आहे मेन नेकला धरून दुसरा जो एक नेक आहे तो ड्राफ्ट करायचा आहे, किंवा जसं बोटनेक मध्ये आपण 2 नेकच्या डिझाईन्स आहेत ज्या बनवतो त्या टाइप मध्ये आपण हा नेक बनवणार आहोत। आणि बॅक ओपन प्लस वरच्या बाजूला नॉट असा आपला हा नेकचा पॅटर्न असेल। तर असा व्यवस्थित त्रिकोणाकार किंवा शंकू आकार किंवा तुम्हाला जो हवा तो आकार तुम्ही इथे घेऊ शकता। इथे तुम्ही हार्ट शेप देखील घेऊ शकता, ड्रॉप डिझाईन घेऊ शकता, त्याचबरोबर शंकरपाळीचा आकार किंवा देवळीचा आकार, असे वेगवेगळे आकार घेऊ शकता। हा पार्ट मी कट करून घेतला। मेन जे नेक पॅटर्न आहेत ते मी कट नाही केलेले इथे, का तर आपल्याला जे आहे इथे गळाच बनवायचा जो आहे तो उलट करून बनवायचा आहे, त्यामुळे मी कट नाही केलेले, मार्किंग मात्र करून घेतली। आता जी साडी आहे त्यातून आपल्याला काय करायचं आहे की जेवढा आपल्याला पूर्ण साडीतून आपल्याला काय करायचं आहे पहा, इथे मी साधारण 3 मीटर जे आहे पूर्ण साडीतून 3 मीटर पार्ट सेपरेट करून घेतला, पदर वेगळा करून घेतला आणि त्यातून 3 मीटर पार्ट जो आहे सेपरेट करून घेतला फॅब्रिकचा। आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण उंची जी आहे ते आपल्याला मार्किंग करायची आहे। तर हा जो लेहंगा आहे किंवा ही साडीची जी उंची असणार आहे आपली, तर ती साधारण 39 ते 40 इंच असणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता वरची जी पूर्ण बॉर्डर आहे ती मी सेपरेटली कट करून घेणार आहे। आणि इथे अशा पद्धतीने मी जेवढी पण वेस्ट आहे त्या वेस्टच्या मापाचा जो आहे बेल्ट तयार करून घेतला पहिल्यांदा अस्तर लावून। जसं की कंबर आहे 32 इंच, तर 32 प्लस त्यामध्ये 2-3 इंच लुजिंग अशा पद्धतीने बेल्ट जो आहे
साधारण 35 ते 36 इंचाचा बेल्ट घेतला आणि मेन फॅब्रिक जे आहे आपण 3 मीटर कट करून घेतलं होतं साडीचं. तेवढंच आपल्याला अस्तरचं देखील फॅब्रिक इथे लागणार आहे आणि अस्तर जे आहे ते आपण अम्ब्रेलामध्ये लावणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी साडीच्या प्लेट घेणार आहे. पूर्ण बेल्ट सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने सर्व प्लेट्स ज्या आहेत साधारण 1 ते 1.5 इंचाच्या अशा मी प्लेट घेतलेल्या आहे. सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने असणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता की एकाखाली एक किंवा लगेच अशा अटॅच एकसारख्या अंतरावरती मी ह्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. सर्व प्लेट्स इथे घेऊन झालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे की याला अस्तर जे आहे ते अटॅच करायचंय. अस्तर कसं, तर अस्तर मी इथे अम्ब्रेलामध्ये कट करून घेतलेला आहे. अस्तर जेवढी मेन फॅब्रिकची उंची आहे त्याच्यापेक्षा साधारण 2 ते 3 इंच उंचीला कमी असं जे अस्तर आहे ते आपण इथे कट करून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकता आणि अशा पद्धतीने हे अस्तर जे आहे ते पहिल्यांदा आपल्याला पूर्ण वेस्ट पार्ट मध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. वेस्ट पार्ट मध्ये अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला याच पार्टला बेल्ट जो आहे तो अटॅच करून घ्यायचा आहे. तुमच्या मुलीची जी पण कमरेचं मेजरमेंट असेल त्यामध्ये साधारण 3 ते 4 इंच लुजिंग घेऊन तुम्हाला बेल्ट रेडी करून घ्यायचा. आता इथे तुम्ही पाहू शकता की बेल्ट आपण इथे घेतलेला आहे. आता बेल्ट काय करायचा आहे, तुम्हाला अशा पद्धतीने आतल्या बाजूने बेल्ट ठेवून घ्यायचा आणि बेल्ट आतल्या बाजूने सरळ ठेवायचा आहे. पूर्ण बेल्ट असा पकडून व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून टाकायचं आहे. प्लेट्स घेताना कुठे धागे वगैरे दोरे असतील तर अशा पद्धतीने बेल्ट अटॅच करायचा. बेल्ट अटॅच केल्यानंतर अशा पद्धतीने तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि इथे डबल स्टिच करून घ्यायचा आहे. आता आपण ब्लाउजची जी आहे स्टिचिंग करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण अस्तरचं फॅब्रिक कट केलं त्याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची. हा बॅक पार्ट आहे आपला. हा जो ड्रेस आहे तो बॅक ओपन असणार आहे. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की 2 पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत बॅक साठीचे. नेक पार्ट वरती स्टिच करून घ्यायचा आहे आकारामध्ये व्यवस्थित. आता एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचं. इथे मी नॉट टाकून घेतली होती अशा पद्धतीने आणि स्टिच केलं. आता अशा पद्धतीने फॅब्रिक सरळ करून घ्यायचं आणि टॉप स्टिचेस जे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत. फ्रंट पार्ट घेतला, अस्तरचं फॅब्रिक ठेवलं सरळ बाजूने आणि नेक पार्ट स्टिच करून घेतला. टॉप स्टिच करून घ्यायचे आहेत नेक पार्ट वरती. त्याचबरोबर बॉटम साईडला पण टॉप स्टिच करून घ्यायचे. स्लीव्ज जे आहे अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलं होतं मेन फॅब्रिक स्लीव्हचं. इथे बनवताना आपण पफ स्लीव्ज बनवणार आहोत तर मेन स्लीव्ज बेसिक स्लीव्ज कट करून घ्यायचे आणि जे मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा घेऊन अशा पद्धतीने मी चुन्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहेत. अशा पद्धतीने 5 ते 6 इंच जे आहे एक्स्ट्रा फॅब्रिक मी घेतलं आणि पफ यावा याकरता अशा पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या ज्या आहेत त्या मी इथे बनवून घेणार आहे पूर्ण स्लीव्ज मध्ये. छान सुंदर असा हा जो ड्रेस आहे अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि साऊथ इंडियन लुक जो आहे तो खूप छान या ड्रेसमध्ये येतो आणि फोटो सेशनही खूप छान होतं. तर हा ड्रेस तुम्ही नक्की ट्राय करा. याच्याबरोबर सेम मी ब्लॅक कलरची ओढणी घेतलेली आहे आणि साडीतलं जे वरचा बॉर्डर उरलेली आहे ती मी ओढणीला लावलेली आहे. दोन्ही स्लीव्ज जे आहेत आपण तयार करून घेतल्या. त्याचबरोबर फ्रंट आणि बॅक पार्ट जे आहेत ते अशा पद्धतीने अटॅच करून घेतले शोल्डर मध्ये. त्यानंतर आता आपल्याला स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहे. स्लीव्जला आपण अस्तर लावलेला आहे दाखवल्याप्रमाणे. हे पहा सेम असाच मॉमचा ड्रेस याच्या आधी जो आहे मॉम ड्रेसचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड झालेला आहे, तो देखील चेक करा. ब्लाउजला फिटिंग करून घेतली आणि फिटिंग केल्यानंतर सुंदर असा हा जो ड्रेस आहे आपला तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता लुक देखील हा खूप छान झालेला आहे. त्याचबरोबर मी इथे मॉम आणि डॉटर असे दोन्ही पण जे फोटोज आहेत शेअर केलेले आहेत. दुपट्ट्याला गोल्डन कलरची साडीतलीच बॉर्डर इथे अटॅच केलेली आहे आणि आमच्या दोघींचे ड्रेस खूप छान इथे तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.